आपल्या परिसराचं वैभव आसाराम महाराज साबळे महाराज. आसाराम महाराज साबळे इथं वाजवण्यासाठी उपस्थित आहेत. मला जास्त वस्तुस्थिती मांडायला आवडते, कौतुक करायला बिलकुल मला ते जमतच नाही महाराज. म्हणून मी नेहमी सांगतो, महाराष्ट्रामध्ये पकवाज वाजवणारी माणसं भरपूर आहेत, पण देशामध्ये पकवाज वाजवणारा आपल्या मराठवाड्यातला माणूस म्हणजे हरिभक्त पारायण आसाराम महाराज साबळे. उभ्या देशामध्ये ज्यांनी आपलं नाव गाजवलंय आणि आपल्या परिसरामध्ये आपल्याला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली. पकवाज वादक अनेक तुम्हाला पाहायला मिळतील, पण देशातला अनुभव महत्वाचा का गावातला मराठवाड्यातला अनुभव महत्वाचा? बोला ना. देशातला अनुभव महत्वाचा आहे आणि देशाचा अनुभव आपल्या परिसरामध्ये आसाराम महाराजांच्या माध्यमातून येतोय. मला असं वाटतं, आमच्या महाराजांची वारकरी शिक्षण संस्था तिंत्रज दांडेगाव गावाच्या जवळ आपल्या रस्त्याला, म्हणजे तुमचाच शिव आहे, ते तुमच्या शिवारातच आपल्या वारकरी शिक्षण संस्था येणार आहे. आपल्या गावातील परिसरातील सगळ्या मंडळीने या वारकरी शिक्षण संस्थेला मदत करणं अत्यंत महत्वाचं आहे, सहकार्य ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. एक सांगू तुम्हाला, आळंदीतल्या लोकांवर अजूनही महाराष्ट्रातली महाराज मंडळी का प्रेम करतात माहितीये का? तुम्ही सगळी परिसरातली गावातली लोक आमच्या ओठावर प्रेम करता, वाजवणाराच्या बोटावर प्रेम करता, गाणाराच्या कंठावर प्रेम करता, पण आळंदी असा परिसर आहे, तो आळंदी वारकऱ्यांच्या पोटावर प्रेम करतो, म्हणून लोक त्यांच्यावर प्रेम करतात. मग मला असं म्हणायचंय, या अंतर्वलीतल्या लोकांना वाजवणाराच्या बोटावर प्रेम नाही केलं तरी चालेल, बोलणाराच्या ओठावर प्रेम नाही केलं तरी चालेल, म्हणणाराच्या कंठावर प्रेम नाही केलं तरी चालेल, पण आमच्या आसाराम महाराजाच्या संस्थेतील वारकऱ्यांच्या पोटावर प्रेम करायला तुम्ही शिका. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून महाराजांची संस्था इथं येणार आहे. आपल्या गावातील सगळी मुलं असतील, आपल्या गावातील सहकार्य असेल, महाराजांच्या संस्थेला होणं अत्यंत काळाची गरज आहे. चलता चलता एक उदाहरण तुम्हाला सांगतो, थोडं लक्ष देऊन ऐका. काल्याचं कीर्तन तुम्ही दरवर्षी ऐकताय, याही वर्षी मी तुम्हाला काला सांगणारच आहे, पण चलता चलता एक उदाहरण सांगून जातो, ऐका लक्ष देऊन. काय झालं बघा, एका गावामध्ये एका राजानं लोहारावर प्रसन्न झाला आणि लोहारावर राजा प्रसन्न झाल्यामुळं लोहाराला त्या राजानं चंदनाची बाग सप्रेम भेट केली. आता चंदनाची बाग लोहाराला सप्रेम भेट केल्यावर लोहाराला त्या बागेची किंमत कळाली नाही. लोहारानं एकच काम केलं, रोज सकाळी उठायचं, त्या चंदनाची लाकडं तोडायची आणि ते लाकडं आणून त्याचा कोळसा करायचा आणि कोळसा करून बाजारात नेऊन विकायचा, बाजारामध्ये नेऊन कोळसा विकायचा. असं करत 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 सगळी चंदनाची बाग संपून गेली, पण त्या लोहाराला काही त्या चंदनाची किंमत कळाली नाही. एक दिवशी राजाच्या लक्षामध्ये आलं की अरे, एक दिवस मी या गावामध्ये लोहाराला चंदनाची बाग सप्रेम भेट केली, त्या लोहाराची आता परिस्थिती कशी झाली असेल, किती श्रीमंत झाला असेल तो लोहार, किती पैसे आले असतील त्याच्याकडं, जाता जाता आपण भेटून तरी जाऊ. म्हणून राजा त्या लोहाराला भेटायला गेला. पण लोहाराला राजा भेटायला त्या लोहाराला गेल्याच्या नंतर लोहाराला विचारलं, ए लोहार दादा, अरे तुला गेल्या वेळेस मी चंदनाची बाग सप्रेम भेट केली होती, काय केलं तू त्या बागेचं? त्यावेळेस लोहारानं दिलेलं उत्तर ऐका. लोहार म्हणाला, राजेसाहेब, त्या बागेमध्ये मी रोज गेलो, लाकडं तोडले, त्या लाकडांचा कोळसा केला आणि तो कोळसा बाजारात नेऊन विकला. राजा म्हणला, सगळी बाग संपली का? लोहार म्हणला, हो सगळी बाग संपली. राजा म्हणला, ज्या कुऱ्हाडीनं बाग तोडली तो कुऱ्हाडीचा दांडा तरी तुझ्याकडे शिल्लक असेल ना? लोहार म्हणला, हो तेवढा दांडा माझ्याकडे शिल्लक आहे. लोहाराकडला कुऱ्हाडीचा दांडा राजानं घेतला चंदनाचा आणि तो दांडा राजानं बाजारामध्ये नेऊन विकला. त्या दांड्याचे भरपूर पैसे आले आणि मग लोहाराला त्याची किंमत कळाली. लोहार म्हणायला लागला, राजेसाहेब अजून मला एक चंदनाची बाग सप्रेम भेट करा ना. राजेसाहेब म्हणले, आता ते सारखं सारखं होत नाही, ते एकदाच होतं, माझं उदाहरण संपलं, लक्ष देऊन ऐका. आसाराम महाराज साबळे नावाच्या राजानं वारकरी शिक्षण नावाची चंदनाची बाग आपल्या परिसराला सप्रेम भेट दिली. आसाराम महाराज नावाच्या राजानं वारकरी शिक्षण संस्थेची चंदनाची बाग आपल्याला सप्रेम भेट दिलेली आहे. त्या बागेमध्ये आपल्या पोराला टाकून त्या बागेचं सोनं करायचंय
का त्या चंदनाच्या लाकडाप्रमाणे जाळून त्याचा कोळसा करायचा आहे, हे आपण सगळ्यांना ठरवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं प्रत्येक आईबापाला असं वाटत असेल की आमच्या लेकराचं सोनं झालं पाहिजे, सोनं झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटलं असेल तर त्या चंदनाच्या बागेमध्ये आपल्या लेकराला नक्की नेऊन घातलं पाहिजे. विडाला